नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत करंडे स्वागत करतो तुमचं माझ्या हाऊ टू मराठी या मराठी ट्युटोरियल चॅनलमध्ये। मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर मी तुमच्या मनापासून आभार मानतो। तर मित्रांनो, आजचा टॉपिक असा आहे की डिमॉनिटाईजच्या बाबतीत जे तुमच्या मनात प्रश्न आहेत त्याची काही उत्तरे मी तुम्हाला सांगणार आहे। तर पहिला प्रश्न असा आहे की तुमच्या चॅनलवर ॲड का येत नाही। तर जर समजा हा प्रश्न तुमच्या मनात येत असेल तर त्याचं उत्तर असं आहे की जर तुमच्या चॅनेलवर टोटल 10,000 व्ह्यू नसतील तर तुमच्या चॅनेलवर ॲड दिसणार नाहीत। दुसरा प्रश्न असा आहे की संपूर्ण व्हिडिओवर 10,000 व्ह्यू पाहिजेत का पूर्ण चॅनेलवर 10,000 व्ह्यू। म्हणजे तुम्हाला असं वाटू शकतं की प्रत्येक व्हिडिओवर 10,000 व्ह्यू झाले पाहिजे, तसं काही नाही। पूर्ण चॅनलचे टोटल चॅनलचे 10,000 व्ह्यू झाले की तुमच्या चॅनलवर ॲड यायला चालू होतील। नंतरचा प्रश्न आहे की जाहिरात मॉनिटाईज करण्यासाठी किती सबस्क्रायबर हवेत। तर सबस्क्राईबचा असा काही नियम लागू झालेला नाहीये। जर समजा फक्त 10,000 व्ह्यू असतील तर ऑटोमॅटिकली तुम्हाला व्हिडिओ मॉनिटाईज करता येतील। नंतरचा प्रश्न असा आहे की तुमची थोडी अर्निंग जी आहे ॲडसेंसवरची ती कमी होत आहे। तर यूट्यूबवर जी कंपनी जाहिरात देत होती त्या कंपनीने जाहिराती देण्याचे कमी केले आहे। मग काय सांगावं, एखाद्या वेळेस जर समजा यूट्यूबची प्रोसेस जी आहे डिमॉनिटायझेशनची ही पूर्ण झाल्यानंतर यूट्यूब आणखीन जास्त जाहिरात द्यायला चालू करेल आणि अर्निंग आणखीन वाढू शकते। नंतरचा प्रश्न आहे की जर समजा तुम्ही बॉलिवूड गाणे वापरले तर स्ट्राईक येईल का। जर समजा तुम्ही बॉलिवूड अगर कुठलेही जे मोठ्या मोठ्या म्युझिक कंपनी आहेत त्यांचं जर तुम्ही जर ब्रँड कंपनी आहेत त्यांचं जर म्युझिक यूज केलं तर तुम्हाला स्ट्राईक ही येऊ शकतेच। अगर तुमचा चॅनल सुद्धा बंद केला जाऊ शकतो। नंतरचा प्रश्न आहे की तुमच्या चॅनलवर समजा डॉलरचं चिन्ह येतंय परंतु तो ग्रीनच्या ऐवजी ग्रे कलरचं येतंय, तर तुमचं चॅनल मॉनिटायझेशन आहे का, तुमचा व्हिडिओ मॉनिटाईज झालेला आहे का। तर जर समजा तुमच्या व्हिडिओवर जर समजा डॉलरचं चिन्ह ग्रे जर येत असेल तर तुमचा व्हिडिओ मॉनिटाईज झालेला नाहीये। आणखीन एक प्रश्न आपल्या मनात असतो की यूट्यूबचा कुठला कस्टमर केअर नंबर आहे का, त्यांचा सर्व्हिस सेंटर नंबर आहे का। तर तसा कुठलाही नंबर नसतो। तर मित्रांनो, जे प्रश्न माझ्या मनात आले सुरुवातीला ज्यावेळेस मी यूट्यूब चालू केलं, जे प्रश्न माझ्या मनात आले त्याच प्रश्नाची उत्तरे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिली आहेत। जर समजा तुम्हाला ही उत्तरे समजली, अगर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। आपल्या महाराष्ट्रामध्ये थोडक्यात मी जर पाहिलं तर मराठी यूट्यूब चॅनल कमी आहेत। यूट्यूबवरती अर्निंग होते हे जास्त लोकांना माहीत नाहीये। तर माझी अशी इच्छा आहे की तुमच्या मित्रांना शेअर करा, हा व्हिडिओ डाउनलोड करून यूट्यूबवरनं तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर वगैरे शेअर करा, जेणेकरून त्यांना हा फायदा होईल। धन्यवाद मित्रांनो।